एफ तर जसा चेंडू पडेल टायमर सुरू असणार आहे 11:45 प्लेचा इशारा येतोय. स्ट्राईक एंडवरती बॅटर देखील पाहू शकतो आपण. आदी भालेकर तर 9 सेकंडवर भीमा लष्करे गोलंदाजी मार्क वरती पाहू शकतो आपण. शैलेंद्र कसबे अर्थात सनी. तर चला आता प्लेचा इशारा आलेला आहे. बरोबर 11:45 आपण ही मॅच सुरू करतोय. वेळ आता वाचवायची विनंती. गेम स्विंगर टीम बॅटिंग करते. गोलंदाज HMF सनी पहिल्या चेंडूवरती अक्रॉस द बॅट स्लॉक स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता. एक चांगला ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू तिथे आपण पाहिला. डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली आहे डॉट बॉलने. जान क्रिकेट शान क्रिकेट तुम्हाला सर्वांचा अभिमान क्रिकेट. इथे देखील पुन्हा एकदा फ्लाइटेड बॉल होता. भीमा लष्करे निघाले होते. शैलेंद्र कसबेकडे थ्रो केलाय सोपवलाय आणि इथे मात्र भीमा लष्करे सेफ आहेत का अनसेफ ते सांगतील तिसरे पंच विनोद जाधव सर. पहिल्या चेंडू पासून गोलंदाज सरी भारी पडतोय आदी भालेकर वरती, परंतु यावेळेस काय असणार आहे निर्णय तिसऱ्या पंचांचा यावरती नजर. सौरभ शिंदे कालच्या दिवसभरापासून आजच्या दुपारपर्यंत जवळपास आता 12 वाजेपर्यंतचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि एक चांगली चर्चा त्या व्हिडिओ बद्दल सुरू. निर्णय थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल. मुख्य प्रवेशद्वारावरती गेटवरती एक बलेनो उभी आहे. MH14 ओके 8124 बलेनो कोणाची असेल ती गाडी मालकांना विनंती प्लीज बाजूला लावा. इथे मात्र बॅटर असणार आहे सेफ सुरक्षित. हो थोड्या वेळासाठी अडचणी सापडले होते तिथे भीमा लष्करे आणि अगदी खेळपट्टीच्या मधोमध येऊन थांबले होते, कारण त्यांना देखील साहजिक आहे प्रतीक्षा होती निर्णयाची की काय असावा, परंतु आता मात्र ते आहेत सुखरूप अर्थात नॉट आउट. मुख्य प्रवेशद्वारावरती एक 8124 बलेनो आहे ती गाडी प्लीज बाजूला लावा गाडी मालकांना विनंती. आता मात्र लेग ब्रेक. यष्ट्यांच्या दोनही बाजूला चेंडू गर 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 कन वळवण्याची कला सनी कसबेचा परिचय देऊन जाते. संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करणाऱ्या खेळाडूंपैकी हा देखील एक खेळाडू आहे. अगदी कमी कालावधीमध्ये सांगवी गावाचं नाव संपूर्ण पुणे जिल्हा महाराष्ट्र जिल्हा संपूर्ण भारतभर देखील पोहोचवण्याचं काम सनी करतोय. थेट राजस्थानचा देखील दौरा सनीने गाठला होता. एक्क्याऐंशी 24 गाडी मालकांना विनंती बलेनो गाडी आहे ती गाडी तिथून प्लीज बाजूला करा. सूचना वारंवार आमच्यापर्यंत पोहोचतीये, सहकार्य करा. पहिले 4 चेंडू डॉट. काल आपण ज्ञानेश मुळीक मला वाटतं याच संघामध्ये बॅटिंग टीम मध्येच बरोबर ना त्या एक
माफ करा फिल्डिंग टीम मध्ये एकमेव असा गोलंदाज ज्याने निर्धाव षटक हाताळला आतापर्यंत आपल्या स्पर्धेमध्ये. शैलेंद्र कसबेला देखील ती संधी आहे. अच्छा समीर यावेळेस मात्र ओ हो हो बॅटची कडा आदी भालेकर फलंदाज निराशत अशोकर मैदान के बाहर चल पडा विकेट. मर्द रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू. जान क्रिकेट शान क्रिकेट आपल्या सर्वांचा अभिमान क्रिकेट. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 पर्व 3च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर बक्षीसदाते संघ संघ मालक खेळाडू आणि स्पर्धेमध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे स्पर्धेचे आधारस्तंभ माननीय श्री रविभाऊ लांडगे बिनविरोध महापौर व मुख्य आयोजक माननीय श्री कैलास भाऊ लांडगे. धन्यवाद. अगदी वेळेतील वेळ काढून पाहू शकतो आपण स्पर्धेदरम्यान ज्यांची धावती भेट अगदी आपल्या लहानपणीच्या जवळच्या मित्राला अर्थात आपले स्पर्धेचे मुख्य आयोजक संकल्पक आणि ज्यांच्या प्रयत्नातून स्पर्धा पार पडते माननीय श्री कैलासभाऊ लांडगे पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांचे जीवलग मित्र निटू मनास सर उपस्थित होत आहेत आणि त्यांचे सहकारी मित्र देखील उपस्थित होत आहेत. मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. 81-24 बॅलोना गाडी ज्यांची कोणाची असणार आहे ती गाडी प्लीज बाजूला करा कारण एका गाडीमुळे 4 ते 5 गाड्या अडकलेल्या आहेत. बलेनो इथे ओ हो हो क्या बात आहे. अजून एक चेंडू सरळ सरळ एकट्याचा भेद फर्निचर डिस्ट्रॉयड बिग विकेट गॉन. अमित तांबे बड़ी मछली जाल में सनी ने कहा लेनी होगी हर हाल में. चिंचवड प्रीमियर लीग आला रे आला आपला PCPL. खेळाडूंची जिद्द मैदानात जोश पाहून फॅन्सचा वाढतोय होश. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग. धन्यवाद डीजे. बघा प्रेक्षकांना विनंती पहिलं षटक हाताळतोय सनी कसबे मॅन फ्रॉम सांगवी. गेम स्विंगर तगडा संघ आहे. पहिलं षटक निर्धावे शेवटच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त गोलंदाजी सनी कसबेची. गेम स्विंगर संघाचा हुकमी इक्का अमित तांबेला देखील माघारी पाठवलं. आधी भालेकर देखील निराशेने आता झाले परंतु न्यू बॅटर नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होता स्मिथ. शेवटच्या मला वाटतं क्वार्टर फायनलच्या सामन्यातील शिल्पकार खेळाडू होता. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूने मिळवला होता. ती खेळी संघासाठी इथे करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल होणार आहे आणि गोलंदाज असेल समीर दिवेकर. काल 2 प्लेअर ऑफ द मॅचचे खिताब समीरचे देखील नावी आहेत. प्रत्येक खेळाडू आपली कला या अटकेने नक्की सादर करतो. क्रिकेटचा खेळ प्रत्येकाचा आवडीचा आहे. शरीरामध्ये रक्त जरी लाल असेल ना क्रिकेटचा C पॉझिटिव्ह गुणधर्म देखील अखेरच्या श्वासापर्यंत असणार आहे. समीर दिवेकर गोलंदाज तयार आहे. समोर आहे भीमा लष्करे. एक जीवनदान भीमाला मिळालंय. थोडक्यात बचावले होते परंतु आता ती खेळी इथे संघासाठी साकार करावं लागेल. संघासाठी संकटमोचक बनावं लागेल. हर्षल भाऊ मोरे विनंती असणार आहे आपले देखील गाडी त्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी मधोमध लागली ती गाडी थोडीशी बाजूला लावा. MH14 LA 3115 ती गाडी प्लीज बाजूला लावा. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग आला रे आला आपला PCPL. खेळाडूंची जिद्द मैदानात जोश पाहून फॅन्सचा वाढतोय हो. धन्यवाद डीजे. बघा विनंती असणार आहे प्रेक्षकांना खरंच आपल्या सर्वांचा क्रिकेट आवडीचा खेळ आणि क्रिकेटची रिस्पेक्ट आपण सर्वजण करणार आदर करणार. एकही धाव अजूनपर्यंत बनवून दिली नाही गेम स्विंगर सारख्या तगड्या संघाला आणि 3 फलंदाज बाद केले पहिल्या 7 चेंडूमध्ये. खरंच गोलंदाजांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय एफर्ट आणि काय प्रयत्न ते करतायत.
इथे देखील फुलर लेनचा चेंडू होता, हलक्या हाताने पुश केलाय. ओ, खुश करण्याची संधी आणि संधीचं सोनं. 8व्या चेंडूवरती पहिली धाव येते. अकाउंट ओपन, खातं उघडलं गेलं. आणि इथे मात्र एक धाव पळून 2 धावा धाफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. छान क्रिकेट, शान क्रिकेट, तुम्हाला सर्वांचा अभिमान क्रिकेट. स्वर्गीय ॲडव्होकेट अंकुश भाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 पर्व 3 आपण पाहतोय. अजून एक चेंडू कमालीचा आहे. दबाव, दडपण, प्रेशर मध्ये इथे नक्कीच फलंदाजांना ठेवण्याचं काम गोलंदाज करतात. शुभम महाले विस्फोटक फलंदाज आहे. चिखली परिसरामध्ये भोला या टोपण नावाने त्याला ओळखलं जातं. आणि भोलाला यावेळेस चौकार षटकारांचा टोला देखील द्यायचा आणि खेळपट्टीवरती थांबायचं देखील. मॅच महत्वाची आहे. समीर पुन्हा इथे सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. यस, इथे देखील बॅकफूट पंच म्हणावं लागेल. स्वतः फॉलो थ्रू मधून जाऊन त्या चेंडूवरती ताबा मिळवतात समीर. सिंगल इथे येईल. कायच शेवटचा बॉल. 3 धावा धाफलकावर. इथे देखील फुलर लेनचा चेंडू होता. सिंगल पळून काढली जाते. फिकी थोडीशी भरकटली. बॅकअप सुरेख. 2 षटकांचा खेळ संपला. 2च्या सरसरीने धाफलकावरती 4. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय रोहित पाटील. अजून एक गोल्डन आर्म. सांगवीचा बाहुबली. आणि जवळून पाहिलं तर प्रभासारखा दिसतो. पण आता रोहित पाटीलला बाहुबली बोललो तर सौरभ शिंदेला महाबली म्हणावं लागेल. 4 धावा धाफलकावरती. नाही, बुम बुमच बरं आहे. तिसरं षटक जे आपण पाहतोय खेळावं लागेल फलंदाजांना. स्मिथ आणि शुभम. इथे देखील लोअर फुल टॉस. फ्लिक ऑफ द रिस्ट वन फटका स्मिथने खेळून काढले. सिंग तर आली. ओ, तिथे मला वाटतं काहीसा स्किट झालाय शुभम. परंतु सावकाश खेळाडूंना मी विनंती करेल, फक्त विकेट सिमेंटची, बाकी संपूर्ण मैदान तुम्हाला मातीचं पाहायला मिळतं. एक ऐतिहासिक हे मैदान. या मैदानावरती कित्येक मोठमोठे खेळाडू खेळून गेलेत. परंतु बऱ्याच कालावधीनंतर, बरीचशी प्रतीक्षा केल्यानंतर आज पुन्हा एकदा स्वर्गीय ॲडव्होकेट अंकुश भाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 पर्व 3चा थरार आपण इथे पाहतोय. 5 धावा धाफलकावर आहे. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक. गोलंदाज रोहित. इथे देखील एक चांगला लेग कटर स्वरूपाचा चेंडू टाकला. अतिरिक्त वळण चेंडू घेतला. जगदीश जाधव शॉर्ट थर्डमॅनला सिंगल वरती बॅटरला थांबवतील. 6 धावा धाफलकावर आहेत. थंडर 11 स्पोर्ट्सचे अल्ताफ मुजावर आणि सिद्धार्थ जगताप देखील उपस्थित होत आहेत. मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. 6 धावा धाफलकावर आहेत. मैच महत्वाची है, मैच खूब महत्वाची है. ईडी चोटी का जोर लगाना पड़ेगा यहाँ पर बल्लेबाजों को. क्रीडा रसिकांची देखील वाढती गर्दी. ओ, इथे देखील स्ट्रेट बॅक स्ट्रोक, परंतु थोड्या वेळासाठी बॉल हवेत होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणची क्षेत्ररक्षक मला वाटतं रोहित आहेत त्या ठिकाणी धावत पडत गेले होते. चेंडूवरती ताबा मिळवला आणि 2 धावा फलंदाजांनी पळून काढल्या.
क्षेत्ररक्षक देखील पाहू शकतो आपण डीप स्कोअर लेगला श्री पुष्कराज, डीप मिड विकेटला बाबू ठाकूर, लॉंग ऑनला महेश ठोसर, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप पॉइंटला देखील क्षेत्ररक्षक तैनात केला. इथे सिंगल तर आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करू दिला जाणार नाही. चेंडू 4 झाले, 2 शिल्लक आहेत. टायमिंग सांगितलाय 11:46 ला पहिला बॉल पडलेला आहे. कारण 11:45 ची अनाउन्समेंट केली तेव्हा थोडेसे बॅटर्स देखील वेळ घेत होते आणि बॉल पडला बरोबर 11:46 ला. 9 धावा धावफलकावर आहेत. 9 रन्स, लॉस ऑफ 3 आफ्टर 2.4. इथे देखील चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. क्षेत्ररक्षक आहे, फील्ड सेटअप करून ठेवलाय तिथे. शेखर गोडांबे चेंडूवरती ताबा मिळवतील. फक्त एकच, ओनली 1 रन. शेखर गोडांबेने देखील मागील 2 वर्षामध्ये जर का आपण पाहिले तर भरपूर प्रभावित केले, इम्प्रेस केले आपल्या फलंदाजीने. 10 धावा धावफलकावरती. मला वाटतं सांगवी परिसरामध्ये सौरभ सर्वात जास्त 2 हंगामामध्ये शतक कोणाचे असतील तर ते शेखर गोडांबे असतील. आतापर्यंत 11,303 धावा. क्या बात आहे, एक चांगला अचिव्हमेंट आहे शेखर गोडांबे यांचं देखील. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षकांची देखील काहीशी हालचाल. डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक आता 38 सर्कलमध्ये. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या स्वरूपामध्ये. इथे देखील आपण पाहू शकतो टप्पा चांगला होता. गॅपमध्ये चेंडू पाठवण्याचा प्रयत्न होता आणि बॅटच्या आतील कडा स्टम्प्सच्या देखील खूप जवळून तो बॉल गेला. मागील षटकामध्ये 6 धावा आल्या. 3 षटकांचा खेळ 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 10. संघनायक कॅप्टन पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग आला रे आला आपला PCPL. खेळाडूंची जिद्द, मैदानात जोश, पाहून फॅन्सचा वाढतोय होश. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग टीम आपली जिंकणार हा आहे विश्वास. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 10. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू आणि ऑलरेडी संघनायक तानाजी बनसोडे देखील गेलेत आपल्या फलंदाजांना काहीसा कानमंत्र देण्यासाठी. डिस्कशन होतीये, डिस्कशन, चर्चा, लिटिल बिट चॅट. त्यानंतर कदाचित चालवावी लागणार नाही तर चालेल हा कॉन्फिडन्स देखील फलंदाजाला मिळेल तानाजी बनसोडे यांच्याकडून. बॅट. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा. खेळाडूंचा जोर, चेंडू बॅटचा शोर, जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL, PCPL, पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग. PCPL विजय मर्द रांगडा, दिलाचा राजा, अस्सल फौलाद तू. जान क्रिकेट, शान क्रिकेट, आपल्या सर्वांचा अभिमान क्रिकेट. धन्यवाद. चला सर्व खेळाडू विनंती असणारे आता पुन्हा एकदा आपापल्या जागेवरती या. आजचा संपूर्ण दिवस खूप महत्वाचा आहे, परंतु सुरुवात देखील दिवसभराची चांगली झाली आहे. आज श्रीराम नवमी. संपूर्ण भारतभर आता संध्याकाळी आपण पाहू शकतो जोरदार तयारी सुरू असेल. प्रत्येकाच्या ओठी जय श्रीरामचा नारा असेल. भव्य दिव्य मिरवणूक असतील. तर गोलंदाजी मार्गवरती सनी कजवे यष्टांच्या पाठीमागे. आता 2 खेळाडू आहेत यष्टांच्या पाठीमागे, एक पुढे आणि एक पाठीमागे, ज्यांनी निर्धाव षटक हाताळली. सनी कजबे आणि ज्ञानेश मुळीक. इथे देखील क्या बात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला शुभम महालेचा टोला जबरदस्त होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात असतील रोहित कांबळे तिथे. 11 धावा धावफलकावर, 11 रन्स. थोडंसं वेग देखील वाढवावं लागणार आहे फलंदाजांना, कारण जास्त
संधी इथून पुढे मिळू शकणार नाही, कारण ऑलरेडी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जी संधी होती त्या संधीवरती गोलंदाजाने आक्षेप घातला होता. अजिबात धावा मिळून दिल्या गेल्या नाही. वा, वळण पहा तिथे ज्ञानेश मुळीक यांच्याकडे. फक्त असं वाटतं आपल्याला की बॉल रिलीज करतात, परंतु जेव्हा टप्पा पडतो ना खेळपट्टीवरती गर 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 कन वळण चेंडू घेतो आणि सनी कसबेचा हातांचा वेध. अजून एक टप्पा सुरेख. फलंदाज दाद मागताय तिथे. आतापर्यंत आपण पाहिलं तर यस लेफ्ट हँडेड गोलंदाज नेहमीच व्हेरिएशनसाठी दर्जेदार व्हेरिएशनसाठी ओळखले जातात. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन इथे ज्ञानेश मुळीकचं. फक्त आता अजूनही एकच मला वाटतं इथे वाईडसाठी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. 2 रिव्ह्यू प्रत्येक टीमला आपण देतोय. कामना तर हीच असावी की आमचा रिव्ह्यू सफल व्हावा, परंतु आता तिसरे पंच कळवतील की तो रिव्ह्यू सफल असेल का असफल, आणि तेव्हा तिसरे पंच देखील कळवतील. त्वरित पाहिलं आणि लगेच चेक केलं की बॉल चांगला आहे, अर्थात फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. हालचालीवरती देखील पंचांची नजर असणार आहे फलंदाजांची की किती वाईड लाईनला कव्हर केलं जातं, किती डिस्टन्स कापलं जातं खेळपट्टीवरती. परंतु ज्ञानेश मुळीक पूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेस केले, प्रभावित केलं या गोलंदाजाने. आता सिमेंट विकेटवरती एवढं वळणे, मातीवरती काय असतं. स्वतः शॉर्ट थर्डमॅनला उभा असलेला जगदीश जाधव देखील म्हणते माझ्यापर्यंत इतका चेंडू वळवतोय. क्वालिटी बॉलिंग. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 11 धावा धाफलकावरती स्थिर आहेत. एकच धाव आली आतापर्यंतच्या 5 चेंडूमध्ये. इथे मात्र मिस्टर स्ट्रोक फटका फसलाय. सनी सांगतोय, बोलतोय इट्स माय, आणि झेल तिथे निसटला. झेल तिथे निसटलाय स्मिथचा, आणि धाव इथे मात्र फक्त एक. सिंगल आले अजून या षटकाचा शेवट गोड झाला असता विकेट सोबत, परंतु तिथे मात्र जीवनदान मिळाले स्मिथला. 4 षटकांचा खेळ संपलाय. गेम स्विंगर संघ फक्त 12 धावा. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गिअर चेंज करावा लागेल. फक्त 3च्या सरासरीने धावा बनतायत, जोर लावावा लागेल. यानंतर एक महत्वाचा प्रेक्षणीय सामना, तसे 2 सामने आहेत. एकची अनाउन्समेंट थोड्या वेळामध्ये होईल, परंतु या अगोदर या नंतर एक महत्वाची मॅच देखील आपण पाहणार आहोत. राजमुद्रा क्रिकेट क्लब भोसरी आणि पाहू शकतो आपण स्वर्गीय ॲडव्होकेट अंकुश भाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 पर्व 3 ची संपूर्ण आयोजक कमिटी, खेळाडू मित्र परिवार यांचा देखील एक प्रेक्षणीय सामना थोड्याच वेळामध्ये या मॅच नंतर आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवर रोहित पाटील. 12 धावा धाफलकावरती स्थिर. इथून पुढे मात्र आता शुभम आणि स्मिथ मध्ये चर्चा झाली असेल. अटॅक करना पडेगा बॉस, चांस तो लेना पडेगा. आणि इथे मात्र चेंडू डॉट. ऑलरेडी एक रिव्ह्यू गमावला गेलाय, एक रिव्ह्यू लॉस आहे 2 पैकी, लक्षात ठेवा. बारा धावा धाफलकावर स्थिर. प्रत्येक गोलंदाजाने या मॅच मध्ये या पहिल्या इनिंग पहिल्या डावामध्ये इम्प्रेस केले, प्रभावित केले. इथे मात्र बॉटमॅनचा चांगला वापर म्हणावा लागेल. शॉट अँड जम्पफुल, फटका पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, वंडरफुल फ्लॅटचे षटकार. डीजे तिसऱ्या पर्वात नवे गाणे रंग. धन्यवाद डीजे. 18 धावा धाफलकावर आहेत. हा षटकार पूर्ण टीमला कॉन्फिडन्स देऊन जाईल. पुन्हा एकदा मी हेलिकॉप्टर. या स्पीड ऑफचे क्षेत्ररक्षक आहेत, उभे राहतील, उभेच राहतील, कारण चेंडू एक टप्पा घेतो सरळ सीमारेषेच्या पलीकडे आणि मारतोय प्रेक्षकांसोबत. गोड 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 गप्पा. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
तिसऱ्या पर्वात थँक्यू डीजे. नवे संघ अडचणीमध्ये होता काही वेळापूर्वी, फक्त 12 धावा होत्या. त्यानंतर एका फलंदाजाने सांगितलं मला आहे माझ्या संघासाठी धाव्यांची ओढ, त्याचं नाव आहे स्मिथ लोड. ओहो, इथे देखील फ्लाइट, थोडक्यात व्हेरिएशन देखील पाहायला मिळालं, वेग देखील होता या बॉलमध्ये. एक संमिश्रित गोलंदाजी इथे रोहित पाटील कडून. पहिल्या आणि चौथा चेंडू वगळता 2 चेंडूवरती, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार आलेले आहेत. 12 धावा आल्या आहेत. या अजून 2 चेंडूमध्ये कमीत कमी एका चेंडूवरती प्रहार करण्याचा विचार स्मिथ लोडचा असावा. तो रोहित पाटील पाहूया कशा प्रकारे चेंडू हाताळतायत. इथे देखील पुन्हा एकदा वा 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 पिकअप शॉट. सरळ सरळ चेंडू, बस देखील तिथे बा होती आणि त्याच्याही वरतून चेंडू सीमा रेषा पार. ऐका मर्दानो, पिंपरी चिंचवडची शान, क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान, चेंडू बॅटचा संगम, षटकारांची बरसात, खेळाडूंचा आवेश, प्रतिस्पर्धेकडे मात, प्रेक्षकांचा जल्लोष, शिट्ट्यांचा धन्यवाद नाद. डीजे. चेंडू टाकण्यासाठी रोहित पाटीलच्या माध्यमातून टार्गेट केले गेले होते स्मिथ लोडचे पाय. ओके, मला वाटतं तिथे तिसरे पंच कळवित आहेत की बॉल टाकत असताना गोलंदाजाचा संपर्क स्टंप सोबत आहे की नाही. बरोबर, ओव्हरस्टेप आहे का? ओव्हरस्टेपिंगचा माफ करा. तिसरे पंच विनोद जाधव सर त्या ठिकाणी सक्रिय होतील. षटकार तर आल्या, परंतु पाहूया अजून एक धाव त्यामध्ये अतिरिक्त जोडली जाऊ शकेल का फक्त 6 वरती समाधानी राहावं लागेल. आता स्मिथ लोडने नक्कीच गिअर चेंज केला आणि ते गरजेचं आहे. आणि इथे मात्र विनोद जाधव सर देखील म्हणतील आताच्या फक्त 6 धावा मिळतील, अर्थात चेंडू जो टाकलाय तो ग्राह्य धरला जाणार आहे. फेअर बॉल. 30 धावा धाफलकावरती. रन्स येत आहेत, रन्स येणं जरुरी आहे. संघाला मजबूत स्थितीमध्ये आणावं लागेल. काल 5 धावींची पॅनल्टी घेऊन गेम सिंगर संघ शेवटची क्वार्टर फायनल मॅच जिंकलेला आहे. त्यांचा देखील आत्मविश्वास उंचावलेला आहे ऑलरेडी. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. पूर्ण मॅच मध्ये, पूर्ण कालच्या दिवसभरामध्ये अमित तांबे, तानाजी बनसोडे, आदी भालेकर, अनिल साठे, शुभम महाले, स्मिथ लोड सर्वच खेळाडूंनी जोर लावला होता. या देखील मॅच मध्ये जोर लावावा लागेल. 30 धावा धाफलकावरती. शेवटचा बॉल. 3 षटकार आलेत रोहित पाटीलचे या 5 चेंडूमध्ये या षटकातील. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा ओव्हर फुल टॉस चेंडू होता. इथे देखील स्ट्रोक खेळून तर काढलाय. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल आली आहे. जगदीश जाधव, वाह वाह वाह, चांगला थ्रो. श्री पुष्पराजचा कलेक्शन करतात जगदीश. आता जॅक. 5 षटकांचा खेळ संपला धाफलकावरती. 31. 19 धावा आल्या मागील षटकामध्ये. अक्षय सर, यापूर्वीचा रिव्ह्यू बॅटिंग टीमचा होता का तुमचा होता? ओके ओके, म्हणजे बॅटिंग टीमचा अजून एक रिव्ह्यू आहे. गोलंदाजी मार्कवरती येतील ज्ञानेश मुळीक. लेफ्ट हँडेड स्पिनर तुम्ही बघा, जेवढे आंतरराष्ट्रीय मध्ये देखील खेळले ना त्या सर्वांची चर्चा झालेलीच. प्रज्ञान ओझा, रंग नेहरत एक ऐतिहासिक गोलंदाज होते. इथे देखील विथ द टर्न स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु सनी कसबे चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि बॅकअपसाठी शेखर गोडांबे. सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी तिथे व्यस्त बॅकअप तिथे देखील खराब. आणि आता मात्र एक बाईच्या स्वरूपातील या 2 धावा असतील. धावा येणं गरजेचं कसं का होईना, कारण शेवटचे 11 चेंडू आहेत. 33 आणि 11 चेंडू टाकण्यासाठी 7 मिनिटांचा कालावधी. तसं पाहायला गेलं तर एकदम ॲक्युरेट सुरू आहे, परंतु अजून वेळ वाचवतच गेले तर बेटर. 33 धावा धाफलकावरती. इथे देखील रीड केलं, फॉलो केलं, ओळखलं फलंदाजाला, काहीशी जागा बनवून स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु 22च्या स्वरूपातील असणार ही 1 धाव. आणि बॅटिंग टीम आपला शेवटचा जो उरलेला रिव्ह्यू आहे तो वापरण्यामध्ये इंटरेस्टेड. पाहूया शुभम महाले स्ट्राईक हँड जे बॅटर आले त्यांनी सांगितलं पंचांना मला माझ्या टीमसाठी हा रिव्ह्यू. मला वाटतं जगदीश जाधवला काहीशी दुखापत झाली आहे. उमेश भाऊ मासाळ विनंती असणारे संपर्क करा, दुखापत तिथे झाली आहे. खेळूना विनंती, प्लीज काळजीपूर्वक खेळा. दुखापती
शेवटी खेळाचा भाग आहे, पार्ट ऑफ द गेम होणार, पण तो जरी झाल्या तरी त्या कुठल्याही प्रकारे अधिक प्रमाणात गंभीर आणि मेजर नसाव्यात. आणि ते तिसरे पंच विनोद जाधव सर देखील सांगतील आता गेम स्विंगर टीम इथून पुढे रिव्ह्यू घेता येणार नाही, अर्थात हा चेंडू असणार आहे फेअर. डॉट बॉल, रिव्ह्यू संपले. फक्त 22च्या स्वरूपातील एक धाव असणार आहे. शेवटचे 10 बॉल पहिल्या इनिंग पहिल्या डावातील आपण पाहणार आहोत. जगदीश जाधवला तिथे दुखापत आहे. 34 धावा धाफलकावरती. अतिरिक्त खेळाडू विनंती असणाऱ्या टीमला जॉईन व्हा. अतिरिक्त खेळाडू टीमला जॉईन व्हा. जगदीश जाधवला तिथे दुखापत झाली आहे. शुभम महाले देखील पाहतोय. विशेषतः असं नाहीये की तो वेगळ्या टीमचा आहे तर मी त्याला का बघू. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सर्व संघ आणि सर्व खेळाडू एकमेकांची काळजी घेतात हे तुम्हाला मॅच झाल्यानंतर देखील कळतं. कारण एखादी टीम जिंकते जोशमध्ये, बरेच वेळेस आपण पाहतो की समोरच्या टीमला विचारपूस देखील करत नाही किंवा शेखन करत नाही, परंतु इकडे तसं नाहीये. इकडे तुम्ही फायनल जिंका, शेवटी खेळ आहे, एक संघ जिंकणार दुसरा हरणार आहे. मॅच संपल्यानंतर दोन्ही टीम एकमेकांना हस्तांदोलन करतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. 34 धावा धाफलकावरती जगदीश जाधव. बोटाला दुखापत झाली आहे. 34 धावा धाफलकावरती. यस, प्रकाश बडदाडे देखील टीमला जॉईन करतायत. तर पुन्हा एकदा आपण जाऊया मॅच मध्ये. इथे मिस टाइम स्ट्रोक. ओ, दोन्ही क्षेत्ररक्षक तिथे थोडेसे कन्फ्यूज झाले. एक धाव इथे आली आहे दुसऱ्या धावीच्या प्रयत्नासाठी. रॉकेट थ्रो सनी कसबेचा, परंतु पोहोचतील तिथे स्मिथ. शुभम माले इंटरेस्टेड होते, दुसऱ्या धावेसाठी निघाले देखील होते. डेंजर एंडला तसे दोन्ही गोलंदाज होते. सनीला माहिती होतं विकेट किपर मी स्वतः माझ्या एंडवरती कोणी नाहीये, त्यांनी निवडले गोलंदाज ज्ञानेश मोळीक, परंतु कलेक्शन मध्ये थोडीशी गडबडी झाली. 36 धावा धाफलकावरती आहेत. छत्तीस धावा धाफलकावर. 3 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहेत. कदाचित एका मोठ्या फटक्याच्या तयारीमध्ये शुभम महाले असावेत, असायला पाहिजे. संघासाठी ती गरज आहे, परंतु सहजासहजी ओळखू दिला जात नाहीये ज्ञानेश मोळीक कडून की मी नेमका चेंडू आतील दिशेने वळवतोय की बाहेरच्या दिशेने. 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. 36 धावा धाफलकावर आहेत. इथे देखील पुढे सरसावत. क्या बात आहे. प्रेक्षकांना विनंती, फक्त मॅच तुम्ही बघताय, परंतु विनंती ही आहे की गोलंदाजी आवडत असेल ना तर त्या बॉलरसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अजून एक चेंडू कमालीचा. षटकाची समाप्ती होतीये. फक्त 5 धावा आल्यात. वैयक्तिक 2 षटकामध्ये मला वाटतं 7 धावा दिल्यात. ज्ञानेश मोळीकचं कौतुक असेल. संघ नायक तर खुश होतील, संघ मालक देखील खुश होतील की काय कोहिनूर हिरा आपल्या संघामध्ये आपण निवडला. 4 माफ करा, ज्ञानेश मोळीक 2 षटकं, हा बाकीचे मला वाटतं लेग बाईज होते नाही का. 2 षटकं 4 धावा. विकेट नाही मिळाली हरकत नाही, संघ मालक खुश होतील. धाफलकावरती धावा फक्त 36 आहेत. आणि शेवटचं षटक. गेम स्विंगर टीम, परंतु क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग मॅचेस देखील घातक झालेले आहेत, हे विसरून चालणार नाही. अगदी वेळेतील वेळ काढून पाहू शकतो आपण स्वर्गीय ॲडव्होकेट अंकुश भाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 पर्व 3 मध्ये मुख्य आयोजक कैलास भाऊ लांडगे यांचे अगदी जवळचे जिवलग मित्र महाराष्ट्र पोलीस अधिकारी वैभव पोळ साहेब उपस्थित होत आहेत.
मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असणारे साहेबांना की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. इथे शुभम महाले मला वाटतं नक्कीच धावबाद झाले. सनी कसबे आहेत यष्टीच्या पाठीमागे, चतुर खेळाडू आहे सनी कसबे. आणि महत्वाच्या क्षणी शुभम महाले सारखा तगडा बॅटर गोल्डन विकेट म्हणून संघासाठी नक्की ते मिळवित आहेत. न्यू बॅटर नवीन फलंदाज तानाजी बनसोडे कॅप्टन आता दाखल होतात खेळपट्टीवरती. शेवटचे 5 चेंडू पहिल्या इनिंग पहिल्या डावातील आपण पाहणार आहोत. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग आला रे आला आपला PCPL. खेळाडूं 36 धावा धाफलकावर आहेत. यावेळेस मात्र तानाजी बनसोडे यांनी नो लुक शॉट खेळून तर काढलाय. बॉल हवे ते पाहिलं देखील नाहीये चेंडूला, अर्थात नो लुक शॉट. इट इज व्हेरी हॉट. छेरन षटकार. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग आला रे आला आपला PCPL. खेळाडूंची जिद्द मैदानात जोश पाहून फॅन्सचा वाढतोय होश. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग टीम आपली जिंकणार हा आहे विश्वास. थँक्यू. 42-42 धावा धाफलकावरती. आता तानाजी बनसोडेने चांगली बॅटिंग केली आणि कालच्या त्यांच्याच बॅटिंगमुळे संघ प्री क्वार्टर फायनल जिंकलाय. आपल्या स्पर्धेमध्ये नक्कीच क्रीडा रसिकांच्या कानी आणि युट्यूबच्या देखील माध्यमातून जे प्रेक्षक स्पर्धा पाहतात त्यांच्या देखील कानी जी गाणी पोहोचविण्याचे काम केले जातात ते आपले मार्गदर्शक आणि 40+ दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू बिपिन अर्थातच बंटी भाऊ लांडगे देखील उपस्थित होत आहेत. बंटी भाऊंना विनंती आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. विकेट. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग आला रे आला आपला PCPL. खेळाडूंची जिद्द मैदानात जोश पाहून फॅन्सचा वाढतोय होश. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग टीम आपली जिंकणार. विजय. हॅलो. एकंदरीत आज स्पर्धेचा नक्कीच अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. परंतु पहिल्या दिवसापासून ते आजच्या शेवटच्या दिवसपर्यंत मैदानाच्या अगदी चारही बाजूला जी साफसफाई ची मुख्य कामगिरी आणि आमच्या माता भगिनींच्या माध्यमातून जे काम झालं आणि ते काम करून घेतलं आमचे सुपरवायझर संकेत जोनगरे साहेब, तर यांचा देखील सन्मान आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र पोलीस अधिकारी श्री वैभव पोळ साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे. तर संकेत सर आपण या आपला सन्मान इथे होतो. यस, इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला तर होता स्मिथ लोड. तिथे स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नामध्ये आणि तानाजी बनसोडे इथे करतील स्वतःच्या विकेट. जस्ट सॅक्रिफाईस. फलंदाज बाद. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा पर्व तिसरे उत्साह हवा. खेळाडूंचा जोर चेंडू बॅटचा शोर जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग PCPL विजय. थँक्यू. यस, तर मी शैलेश निमगुणे सरांना देखील विनंती करेल सर आपण देखील या. बंटी भाऊ बिपिन भाऊ लांडगे आपण देखील या आपल्या आणि आमचे मार्गदर्शक ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला टायटल सॉंग्स आणि मजेदार आणि सुंदर सुंदर अशी गाणी ज्यांच्या माध्यमातून मिळाली. संपूर्ण महाराष्ट्रभर सध्याच्या गाण्यांची जी चर्चा आहे, प्रसिद्धी मिळाली आहे.
स्वर्गीय ॲडव्होकेट अंकुशभाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 पर्व 3 मध्ये जे आपण टायटल सॉंग्स ऐकतोय आणि ज्या सॉंग्सची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होतीये, अजून लोक विचारतात की गाणी कोणी बनवली, कुठून बनवली, तर त्या व्यक्तीचा परिचय आम्ही देऊया. आमचे मार्गदर्शक 40+ धडाडीचे ऑलराऊंडर खेळाडू मॅन फ्रॉम कासरवाडी, कैलास भाऊंच्या अगदी जवळचे मित्र भाऊ मार्गदर्शक आमचे बिपिन भाऊ अर्थात बंटी भाऊ लांडगे यांचं देखील या ठिकाणी मंचावरती शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांच्या शुभ हस्ते आणि आमचे मार्गदर्शक शैलेश निवंगणे सरांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र पोलीस अधिकारी वैभव पोळ साहेब यांच्या शुभ हस्ते संकेत जोनगरे साहेबांना आपण सन्मानित करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्मिथ लोड अगदी एक बाजू सांभाळून ठेवली, एक किल्ला लढवलाय, चेंडू बॅटवरती घेतलाय, शेवटच्या चेंडूवरती मोठा तडाखा, मोठा प्रहार, छेरन षटकार, जान क्रिकेट, शान क्रिकेट, आपल्या सर्वांचा अभिमान क्रिकेट. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 पर्व 3च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, संघ मालक, खेळाडू आणि स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस अधिकारी वैभव पोळ साहेबांचा देखील सन्मान आपण आमचे मार्गदर्शक शैलेश निवंगणे सरांच्या शुभ हस्ते करतोय. शैलेश सर, आपण या विनंती आपण महाराष्ट्र पोलीस अधिकारी वैभव पोळ साहेबांना सन्मानित करा. पहिल्या इनिंग पहिल्या डावाचा खेळ संपलेला आहे. गेम स्विंगर्स टीमने बनवले आहेत 49 आणि जिंकण्यासाठी हर्षल भाऊ मोरे स्पोर्ट्स फाउंडेशन सांगवी संघाला असणारे 50 धाव्यांची गरज. थोडासा वेळ भेटलाय आणि आपण ऐकूया स्पर्धेचं टायटल सॉन्ग. मर्द रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू. जान क्रिकेट, शान क्रिकेट, आपल्या सर्वांचा अभिमान क्रिकेट. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 पर्व 3च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, संघ मालक, खेळाडू आणि स्पर्धेमध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे स्पर्धेचे आधारस्तंभ माननीय श्री रविभाऊ लांडगे, बिनविरोध महापौर व पिंपरी चिंचवड नाव हे लक्षात ठेव. PCPL ची हवा, जोश हा नवा बघ. ग्राउंड वर किंग बॅट मधून आग फेकतो, शॉट मारतो 6 बॉल डायरेक्ट बाउंड्री पार. हर एक टीम तगडी, कॉम्पिटिशन भारी, चॅम्पियन बनणार कोण, तयारी करा जोरदार. ही फक्त लीग नाही, हा तर आपला सण आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग PCPL. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग आला रे आला आपला PCPL. खेळाडूंची जिद्द मैदानात जोश, पाहून फॅन्सचा वाढतोय होश. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग टीम आपली जिंकणार, हा आहे विश्वास. या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ माननीय श्री रविभाऊ लांडगे, बिनविरोध महापौर यांचे बंधू माननीय प्रकाश उर्फ बाळाभाऊ लांडगे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. स्पर्धा यशस्वी होण्यामागे या मान्यवरांचा फार मोठं योगदान आहे, या मान्यवरांचा फार मोठा हातभार आहे. आयोजन कमिटीला मोलाचं सहकार्य करणं, आधार देणं हे आपल्या सर्वांचेच लाडके बिनविरोध महापौर माननीय श्री रविभाऊ लांडगे यांचे देखील बंधू या स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती देत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. स्वर्गवासी ॲडव्होकेट अंकुशभाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 अण्णासाहेब मगरेश क्रिकेट क्लबचे अष्टपैलू खेळाडू माननीय गणेशजी तापकीर यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये या व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर विकी साळवी या देखील मान्यवरांचं शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. स्वर्गवासी ॲडव्होकेट अंकुशभाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2026 पर्व 3 आणि या 3ऱ्या पर्वामध्ये
आपण ही देखणी स्पर्धा या मैदानामध्ये संपन्न करतोय. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेटचं एक ब्रीदवाक्य देखील आहे, जान क्रिकेट शान क्रिकेट, भोसरी गावचा अभिमान क्रिकेट. आणि खऱ्या अर्थाने भोसरी गावामध्ये एवढा मोठा क्रिकेटचा इतिहास हा पहिल्यांदाच या मैदानामध्ये, गाव जत्रा मैदानामध्ये संपन्न करण्यात आला. म्हणजे मैदान बनवण्यापासून ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे या पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय कैलास भाऊ लांडगे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली कष्ट आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली. आणि ही स्पर्धा तितक्याच दिमाखामध्ये यशस्वी देखील होताना आपण पाहतोय. क्रांती मित्रमंडळाचे अध्यक्ष माननीय निलेशजी काळोखे साहेबांचं देखील इथे शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. वेलकम सर. आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर आमचे परम मित्र आणि सांगवी भागामधील महापौर चषकाचे मुख्य आयोजक, आमदार चषकाचे मुख्य आयोजक आणि त्याचबरोबर आमचे स्नेही मित्र सागरभाऊ धोत्रे यांचं देखील शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. आपल्या टीमला इथे सपोर्ट करण्यासाठी ते अगदी खेळाडूंबरोबरच डगआउटमध्ये स्थानापन्न आहेत. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. पहिला डाव, पहिला खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या डावामध्ये गेम स्विंगर या संघाने निर्धारित 7 षटकांनंतर धावसंख्या इथे 49 केली आहे. तर 50 धावेंचं आव्हान इथे सांगवी संघाच्या विरोधात इथे उभं केलंय. बघूया या धावा डिफेंड करण्यामध्ये गेम स्विंगर संघाला यश मिळत आहे का सांगवी संघ या 50 धावा तितक्याच दिमाखामध्ये पूर्ण करत मेगा फायनल मध्ये दाखल होतोय. दुसऱ्या डावाची सुरुवात गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पिंपरी चिंचवडचा खऱ्या अर्थाने ज्याने नावलौकिक संपूर्ण क्रिकेट पटलावरती अगदी संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या खेळाडूने पिंपरी चिंचवडचं नाव मोठं केलंय तो पिंपरी चिंचवडचा हार्दिक पांड्या म्हणजेच इथे अमित तांबे गोलंदाजी मार्क वरती आहेत. तर स्ट्राईक वरती सनी कसबे. पहिलाच बॉल हलक्या हाताने इथे स्टेअर केलाय. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. चेंडू अडवला जाईल, फेकी होईल. त्या दरम्यान 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. सनी कसबे यांना ठाऊक आहे प्रतिस्पर्धी संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. आक्रमण करणं हे महागात ठरू शकतं. संयम दाखवणं आणि धावा प्राप्त करणं हे मात्र आद्य कर्तव्य सनी कसबे यांच्या माध्यमातून इथे केलं जात आहे. सांगवी क्रिकेट क्लबचं देखील क्रिकेट मोठं करण्यामागे या काही खेळाडूंचा देखील फार मोठा हातभार आहे. त्यामध्ये सनी कसबे हे नाव देखील संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. फिरकीपटू म्हणून त्याला ओळखलं जातं. इथे देखील इनसाइड आउट काय फटका इथे सजवलाय कव्हरच्या दिशेने. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी सुरेखरित्या फटका खेळलाय. 4 धावा त्या दरम्यान नोंदवल्या जात आहेत. नुकतंच ज्यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय काही सन्मान व्यासपीठावरती संपन्न केले जात आहेत. संघ मालकांचा सन्मान इथे केला जातोय. अजिंक्य भाऊ रानवडे संघ मालक यांचा सन्मान आपल्या विनंतीला मान देऊन प्रकाश उर्फ बाळाभाऊ लांडगे मित्र परिवाराच्या वतीने इथे संपन्न केला जातोय. मी सर्वच मान्यवरांना विनंती करेल आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. अजिंक्य भाऊ रानवडे संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांचा सन्मान आमच्या या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ त्याचबरोबर आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे प्रकाश उर्फ बाळाभाऊ लांडगे मित्र परिवाराच्या वतीने आपण हा सन्मान संपन्न करतोय. मॅचकडे देखील आपण लक्ष केंद्रित करूया कारण सेमीफायनलची मॅच आहे आणि प्रत्येक क्षण या मॅचचा फार अविस्मरणीय आहे. चांगली कामगिरी जो करणार तोच विजयाचा मानकरी ठरणार, तोच या पर्वाचा मानकरी ठरणार आणि कोण होणार याची चर्चा आपण तुमच्या बरोबर करतोय. 8 धावा ज्या आतापर्यंत आल्या आहेत कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता संयमाने इथे उत्तर देण्याचं काम केलंय सनी कसबे यांनी. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केलाय हलक्या हाताने. बॉलला इथे डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळून काढलाय, स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत. 2 धावा त्या दरम्यान प्राप्त होत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 10. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. आज जर आपण पाहिलं तर गेम स्विंगर या संघाचा म्हणावा तसा खेळ झाला नाही. प्रतिस्पर्धी संघाने अक्षरशः पहिल्या षटकापासून
तो दबदबा आपल्या संघाचा निर्माण केला आणि प्रतिस्पर्धी संघाला मॅचच्या बाहेर ठेवण्याचं काम केलंय. 50 धावेंचा पाठलाग आहे आणि आतापर्यंत 10 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 40 धावेंची गरज. इथे देखील फुल टॉस हलक्या हाताने पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. सनी कसबे एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतायत. ठाऊक आहे धावा तर होणार आहेत, इथे रेस घेऊन चालणार नाही. विकेटवरती थांबलं तर धावा कुठल्याही क्षणी बनवायची ताकद आहे आणि ती ताकद अजूनही जपून ठेवण्याचं काम सनी कसबे करतात. अमित तांबे यांनी पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्यात. विकेट मात्र इथे प्राप्त करता येत नाहीये. भर उन्हामध्ये सर्व खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये घेता ना त्यावेळेस ऊन वारा पाऊस या सगळ्या काही गोष्टी तुमच्यापासून फार दूर जातात. फक्त क्रिकेट एके क्रिकेट, कारण क्रिकेटचे दर्दी आहेत आणि म्हणूनच आलेले प्रेक्षक जे दर्दी आहेत, आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाचं आयोजन कमिटीच्या वतीने स्वर्गीय ॲडव्होकेट अंकुश भाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड करंडकामध्ये आपल्या सर्वांचंच दर्दी रसिकांचं मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. दुपारचं सत्र आहे परंतु प्रेक्षकांची मोठी मांदियाळी या स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती देते आहे. आपल्या भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी अगदी उभे राहून देखील ते मॅचचा आनंद घेत आहेत. कौतुक त्यांचं देखील करावं लागेल. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती महाराष्ट्र पोलीस तानाजी. पहिलाच बॉल पायावरती आदळतोय. जोरदार अपील आणि पंचांचा बोट मात्र इथे आकाशाकडे आहे. पंचांनी कळवलंय इथे बॅटर लेग बिफोर द विकेटचे शिकार आहेत, परंतु लगेचच बॅटरने देखील मुख्य पंचांना चॅलेंज दिलाय. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात येतोय. लेग बिफोर द विकेटचा इथे शिकार. पंचांनी तर इथे निर्णय कळवलाय, परंतु निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात येत आहे आणि ते चॅलेंज इथे स्वीकारलं जात आहे आणि तिसऱ्या पंचांनी टेक्नॉलॉजीचा वापर केलाय आणि कळवलाय मुख्य पंचांचा निर्णय अगदी योग्य आहे. बॅटर सनी कसबे OUT आउट. तिसऱ्या पर्वात नवे गाणे रंगले मैदाना. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. सनी कसबे ऑर्थोडॉक्स इथे फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने, परंतु शरीराचा भेद आणि त्या दरम्यान पहिल्या विकेटचं पतन होत आहे. ज्यांचं नुकतंच शुभागमन इथे मैदानामध्ये होतंय, ज्यांच्या माध्यमातून या भर उन्हामध्ये थंडावा देण्याचं काम म्हणजे पाणी देण्याचं काम, पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय ते राष्ट्रीय खेळाडू कबड्डी या खेळामधील माननीय श्री संकेत भाऊ लांडगे यांचं देखील शुभागमन होत आहे. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं स्वागत, हार्दिक असे आभार आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. द सिक्सर किंग, सांगवीचा सिक्सर क्वीन इथे आपण पाहतोय जो मैदानामध्ये येतोय, शेखर गोडांबे. या बॅटरकडे क्षमता आहे, ताकद आहे, तो क्लास आहे, परंतु समोर तानाजी महाराष्ट्र पोलीस. हा चेंडू मात्र भरकटलाय डाव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केलाय. इट्स अ फाईट बॉल. अतिरिक्त धावेने मिस्टर इस्ट्राज इथे धावसंख्येमध्ये जोडल्यात. धावसंख्या होते ती 12 एका गड्याच्या मोबदल्यात. सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्यांनी नेहमीच महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या समाजाची सेवा केलेली आहे. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल शॉर्ट आर्म पुल केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे पडतायत, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. चांगले प्रयत्न केलेत. मैदानामध्ये खेळलात, थोडीशी पडचड होईल, कपडे खराब होतील, कपड्यांना डाग लागतील. डाग अच्छे है और घर पे सर्फ एक्सेल है. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 14. एक बॅटर बाद. धावा रोखाव्या लागतील कारण 50 धावा एक मापक आव्हान आहे. 42 चेंडूंमध्ये 50 धावा हे रोखणं थोडंसं चॅलेंजिंग आहे कारण प्रतिस्पर्धी संघ एक दमदार आहे आणि काल देखील या संघाने दमदार खेळी करत असताना बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश देखील केलेला आहे. इथे देखील पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न आहे. रिस्क अजूनही घेतली जात नाहीये. हवेमध्ये चेंडू खेळले जात नाहीये. बघा एखादा जर बिग हिटर असेल ना तर त्याला असे फटके खेळताना बघण्यामध्ये देखील मजा नाहीये.
जो फटका सीमारेषेच्या पलीकडे अगदी जिथे बस पार्क केल्या त्या पलीकडे देखील चेंडू गेला असता, परंतु आतापर्यंत शेखर गोडंबे संयमाने खेळतायत. भर उन्हामध्ये अक्षरशः बर्फाची लादी इथे डोक्यावरती ठेवण्याचं काम केलं जात आहे. जर दुखापत झाली असेल तर रिप्लेस खेळाडू आतमध्ये गेला तरी चालेल. थोडीशी रिस्क कमी घ्या. भर उन्हामध्ये खेळताय तुम्ही आणि उन्हामध्ये खेळणं थोडंसं रिस्कीच आहे. त्यामुळे टोपीचा, गॉगलचा, पाण्याचा योग्य तो वापर करा, म्हणजे खेळाडूंना या गोष्टीचा त्रास होणार नाही. पुढचा बॉल इथे देखील आखूड टप्प्याचा बॉल, अप्परकटचा वापर, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, परंतु इथे मात्र अक्षरशः त्या चेंडूने हाताला तुरी दिली आणि त्यानंतर इथे मात्र 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली होती, जवळपास क्षेत्ररक्षक पोचलेही होते. म्हणायला गेलं इथून बसून आपण म्हणू शकतो की झेल सुटला, परंतु मैदानात या कळेल हा झेल सोपा होता की अवघड. हातातून चेंडू निसटलाय. क्षेत्ररक्षक कधी चूक करत नाही, स्वतःहून ठरवून कधी चुका करत नाही, ती होते आणि चुकतो तोच माणूस, जो चुकत नाही तो देव माणूस. चुकलेत, 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 16, आतापर्यंत एकूण गोळा 16. पुढचा बॉल इथे देखील ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल मिळेल, एकाच धावेवरती समाधान आहे. लो स्कोरिंग मध्ये अशाच गोष्टी घडतात. ज्यावेळेस आपल्याला कमी धाव्यांचा पाठलाग करायचा आहे ना, त्यावेळेस सेकंड इनिंग मध्ये जर बघितलं ना तर बॅटर अगदी संयमाने खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच वेळेस ती मॅच फसते. लो स्कोरिंग मॅच नेहमी अवघड का होतात? आपण कित्येक मॅचेस बघितले असतील की 12 बॉलमध्ये 12 रन्स करायचे तरी देखील ते झाले नाहीत. कारण त्याच्या मागचं कारण तेच आहे, कारण बॅटरचा माइंडसेट इथे बदलतो आणि त्यामुळे ती मॅच हातातून निसटून जाते. गोलंदाजाला हरण्यासाठी काही नसतं, तो प्रयत्न 100% करतो आणि त्यामध्ये त्याला यश मिळतं. बॅटर मात्र 100% यशस्वी होणार ही मानसिकता त्याच्या डोक्यामध्ये असते, म्हणून तो तिथे पराभूत होतो. मानसिकतेचा विषय आहे. धावसंख्येमध्ये 1 नेच वाढ, धावसंख्या 17. एक चेंडू शिल्लक आहे, अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. पहिला बॉल विकेट, दुसऱ्या बॉल वरती अवांतर वाईट बॉल, त्यानंतर डबल, त्यानंतर सिंगल सिंगल सिंगल. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. 17 धावा आतापर्यंत झाल्यात. शेवटचा बॉल. क्रिकेट जगतामधील सर्वात अनलकी धावसंख्या आहे 17. आता बघूया या 17चा खतरा कोणाला होतोय. बॅटर इथे आपण पाहतो स्ट्राईक वरती आहेत. हिटमॅन रोहित, गोलंदाजी मार्क वरती तानाजी. इथे देखील काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न, जे खेळायचा होता इथे स्विच हिट, परंतु तो खेळता आला नाही. इथे मात्र पायाचा भेद. पंचांनी लेग बाय स्वरूपाची धाव कळवली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 18. 2 षटकांच्या समाप्तीनंतर येणारे 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये विजयासाठी 32 धावांची गरज आहे. 30 चेंडू 32 धावा. मॅचचं समीकरण 30 बॉल 32. आज या स्पर्धेचा महाअंतिम दिवस, महाअंतिम मुकाबले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये गेलेत, जे सेमीफायनल पर्यंत प्रवेश होताना आपण पाहिलेत, आता त्या 4 संघांमधलं युद्ध, पहिली सेमीफायनल झाली आहे, ही दुसरी सुरू आहे आणि जे विजेते होतील ते नक्कीच मेगा फायनल मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. यावर्षी जसं दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षक आणि खेळाडूंना देखील नको नको वाटेल हे वातावरण, परंतु आयोजकांचा निर्णय इथे ठाम आहे की पुढच्या वर्षी मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये याच मैदानामध्ये पुन्हा एकदा ही स्पर्धा 4थ्या पर्वामध्ये संपन्न होईल आणि त्यावेळेस मात्र ती स्पर्धा दिवस रात्र म्हणजे डे नाईट फॉर्मॅट मध्ये खेळवली जाणार आहे. एक स्पर्धा संपत नाही तोपर्यंत दुसऱ्या पर्वाचा विचार करणारी ही मंडळी आहेत. आयोजन कमिटीचं त्या बाबतीत देखील कौतुक. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. षटक क्रमांक 3. गोलंदाजी मार्क वरती अमित. पुन्हा एकदा अवांतर धाव खर्च करतायत. 19 धावा झाल्यात. एक बॅटर बाद. पुन्हा एकदा शॉट अंपुल केलाय. क्षेत्ररक्षक तिथे फार दूर वरती राहतील. एक टप्पा घेत बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषा पार. आता मात्र बॅटर सांगतायत मी नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार, आता फक्त ठोकणार. चौकार 4 धावेंसाठी. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग आला रे आला आपला PCPL. खेळाडूंची जिद्द मैदानात.
4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 23. एक बॅटर बाद. काय सुरुवात केली या षटकाची हिटमॅन रोहित यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या अगदी आतल्या बाजूवरतून चेंडू ब्रश होतोय. शॉट मिड विकेट मध्ये फार दूरवरतून क्षेत्ररक्षक आले. 30 सर्कल मध्ये चेंडूला कलेक्ट केलाय. सिंगल इथे मिळतेय. कुठल्याही प्रकारची रिस्क मात्र बॅटर घेत नाहीयेत. धाबा आल्यात या षटकामधल्या देखील. 6 धाबा 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत प्राप्त केल्यात. त्यामध्ये एक सिंगल, एक चौकार, एक वाईड आहे. 24 धाबा आतापर्यंत पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा खुलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. शेखर गोडंबे हे देखील संयमाने खेळतायत. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना की MS धोनी यांना डिफेन्स करताना फार क्वचित पाहायला मिळालं. कारण त्यांचा पॅटर्न वेगळाच होता. ते फक्त तोडफोड करायचे आणि प्रत्येक बॉलवरती ते प्रहार करायचे. आणि कुठेतरी शेखर गोडंबे देखील त्याच फॉर्मॅटमध्ये आहेत. त्यांना असं टुकू टुकू खेळता येत नाही. हमें ऐसा टुकू टुकू खेळना नाही आता, हम खाली मारेगा. आणि तोच त्यांचा पॅटर्न आहे. धावसंख्या 25. इथे देखील मोठा फटका खेळलाय परंतु मिस टाइम. म्हणावा तसा प्रॉमिसिंग शॉट इथे पाहायला मिळाला नाही. डीप कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथे प्राप्त होतील. धावसंख्या 27. अजूनही विजयासाठी 23 धावींची गरज. 26 चेंडूंमध्ये 23 धावा. सांगवी संघाने मजबूत पकड निर्माण केली आहे. ऑप्शन बेसवरती ही स्पर्धा खेळवण्यात आली आणि बहुतेक करून जर आपण बघितलं ना तर सर्व खेळाडू हे सांगवी भागातीलच आहेत. एकाच टीम मध्ये आपल्या सर्व सहकाऱ्यांना सामील केलं आणि त्याचा तो त्यांना फायदा देखील होतोय. इथे मात्र अल्टी पलटी बॉलने मारली आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्टी 4 धावेंसाठी 4 रन्स. ऐका मर्दानो पिंपरी चिंचवडची शान. क्रिकेटच्या मैदानात जिगरबाज जवान. चेंडू बॅटचा संगम, षटकारांची बरसात. खेळाडूंचा आवेश प्रतिस्पर्धेकडे. काय फटका इथे सजवलाय. उलट दिशेने अमित तांबे यांच्यावरती आक्रमण चढवलंय. आणि मगाशी स्थानजी यांनी सांगितलं कोणी मोठा खेळाडू नसतो, तो त्याच्या क्षमतेने मोठा होतो. अमित तांबे जरी आयकॉन खेळाडू असला तरी सुद्धा रोहित हा देखील चांगले फटकेबाजी करतोय. जल्लोष चाललाय इकडून तिकडून. जल्लोष चाललाय इकडून तिकडून. भावा असेच फटके खेळ उचलून उचलून. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी बॅक टू बॅक. पिंपरी चिंचवडची ही शान आहे आम्हाला अभिमान. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग करते खेळाडूंचा सन्मान. स्वर्ग हिटमॅन रोहित काय बॅटिंग केली आहे. पहिला बॉल, पहिली बाउंड्री इथे आपण बघितली असेल. स्विचिटची खेळली जी डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने गेली आणि त्यानंतर मात्र शॉर्ट आर्म पुल केला. लॉंग लेगच्या दिशेने बॉलला खेळून काढलं आणि पुन्हा एकदा 4 धावा मिळवल्यात. सामन्यामध्ये मजबूत पकड इथे निर्माण केली आहे. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर तिसऱ्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांगवी संघ इथे 35 धावा बनवतोय. विजयासाठी अजूनही 15 धावींची गरज आहे आणि येणारे 24 चेंडू आणि 15 धावा. सामन्यामध्ये मजबूत पकड. मेगा फायनलचं तिकीट इथे बुक करण्याचा प्रयत्न केलाय. विजयाच्या उंबरठ्यावरती आलाय सांगवी संघ परंतु अजूनही विजय खेचून आणण्यासाठी त्या 15 धावा इथे बनवाव्या लागतील. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तानाजी बनसोडे. महाराष्ट्र पोलीस संघाचे संघनायक कॅप्टन. संघाचा म्होरक्या इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन असं देखील युद्ध मैदानामध्ये झुंपणार आहे. पुढचा बॉल इथे देखील वाईड यॉर्करचा प्रयत्न आहे. इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण खराब करायला गेलो एक आणि झालं भलतच. वाईट +4 मोफतच्या 5 धावा. 5 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 40. एक बॅटर बाद. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा. पर्व तिसरे उत्साह हवा. मोफतच्या 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 40. एक बॅटर बाद. विजयासाठी 10 धावेंचं सुप्प आव्हान इथे टिकून राहिलंय. इथे देखील बिमार फुल टॉस. पंचांनी नो बॉलचा कॉल केलाय आणि इथे फेकी केली आहे. मला वाटतं इथे खेळाडूंना देखील कळलंय की मॅच संपली आहे. नो +4 आत्ताच्या एकूण 5 धावा आहेत. खराब कामगिरी आहे. एकदा का आपण म्हणतो ना की घर फिरलं की घराचे वाशे फिरतात, अगदी तीच परिस्थिती आहे. आता धावसंख्या इथे अडवता येणार नाही त्यामुळे इकडून तिकडे फेकाफक आणि नुसत्याच अवांतर धावा आणि त्याचमुळे इथे सामन्यामध्ये काहीसा बदल होतोय. 45 झाल्यात. उघडा डोळे आणि पहा नीट.
पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हे पर्व देखील झालंय पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचं सुपर डुपर हिट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. टेनिस बॉल क्रिकेट, क्रिकेटच्या पटलावरती या असोसिएशनचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर घेतलं जातं. शिस्तबद्धता आणि खेळाडूंचा नक्कीच चांगला खेळ या असोसिएशनच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि त्याचमुळे एवढं चांगलं क्रिकेट, शान क्रिकेट, जान क्रिकेट, भोसरी गावचा अभिमान क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात, सिंगल, अगदी आरामशीर, चालत चालत देखील धावा पूर्ण केल्या ना तरी देखील हे लक्ष्य साध्य होणार आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या 46. आता मात्र तानाजी बनसोडे संघाचे संघनायक, तर दुसऱ्या बाजूने रोहित हे देखील संघाचे संघनायक आहेत. कॅप्टन विरुद्ध कॅप्टनचं युद्ध मैदानामध्ये झुंपलंय. 46 धावा, विजयासाठी 4 धावेंची गरज. इथे देखील फ्लिक केलाय, चांगला बॉटम हँडचा वापर, फक्त मनगटे इथे वळवली आणि त्यानंतर मात्र ही सिंगल इथे प्राप्त केली जाते. 1-1 धाव, संयम आणि त्यानंतर विजयाच्या दिशेने सुरू असलेली घौडदौड इथे सुरू आहे. 47 धावा. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एकच धाव मिळते. धावसंख्या होते ती 48, विजयासाठी 2 धावेंची गरज. लीग मध्ये आपण बघितलं असेल की या संपूर्ण लीग मध्ये प्रत्येक संघाने चांगली कामगिरी केली आहे. आयकॉन खेळाडूंबरोबर स्थानिक जे लोकल खेळाडू आहेत त्यांनी देखील चांगला हातभार दिलाय. हा एकट्या आयकॉनचा किंवा चॉईस प्लेअरचा खेळ नाहीये. बाकीचे जर नसते तर मात्र तुम्हाला ती कामगिरी करताच आली नसती. इथे मात्र जोरदार अपील केली आहे, परंतु पंचांनी ती अपील फेटाळून दिली आहे. अपील यष्ट्यांच्या मागून अमित तांबे इथे करतायत. फार क्वचित अमित तांबे यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलेले आहेत, परंतु आता मॅच मध्ये कुठेही रंगत नाहीये. मॅच हातातून निसटून गेली आहे, त्यामुळे थोडीशी रिस्क त्यांनी कमीच घेतली आहे. यष्ट्यांच्या मागे इथे ते उभे आहेत. इथे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ यष्ट्यांचा भेद. हो गई गलती, हो गई भूल, यहाँ पे हो गई दांडी 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 गुल. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा. खेळाडूंचा जोर, चेंडू बॅटचा शोर, जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL PCPL पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग. PCPL. रोहित इथे बाद होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी अजून एक रोहित पाटील. रोहित कांबळे इथे बाद होत आहेत, रोहित पाटील इथे मैदानामध्ये येत आहेत. दोन्ही हिटमॅनच आहेत. सांगवी गावचं खऱ्या अर्थाने भूषण आहेत रोहित पाटील. ज्याप्रमाणे आडनाव आहे ना, आणि त्यांनी प्रत्येक मैदानामध्ये आपली पाटीलकी गाजवलेली आहे. बघूया आता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता इथे शिल्लक आहे, तरी देखील रोहित पाटील येतात. एक बिग हिटर आहेत, रन मशीन म्हणून देखील त्यांना सांगवीने तो किताब दिलेला आहे. प्रत्येक मॅच मध्ये त्यांची बॅटिंग बॉलिंग आपण पाहिलेली आहे. आज म्हणावी तशी बॉलिंग झाली नाही, परंतु बॅटिंग एक जमेची बाजू आहे. सांगवी गावचा बाहुबली, सांगवी मैदानाचा बाहुबली मैदानामध्ये सज्ज आहे. परंतु यॉर्कर किंग पहिलाच बॉल फुल लेनचा ऑन साइडला ढकललाय. आल्या आल्या मॅच फिनिश करून टाकली आहे. रोहित पाटील मॅचचा इथे शिल्पकार ठरतोय आणि ते सेलिब्रेशन, कॅमेरामॅन फोकस करो, सौरभ शिंदे यांचं सेलिब्रेशन. कालचं जे आपण व्हिडिओ पाहिला ना तो भाऊक होणार आहे, परंतु आता मात्र इथे जल्लोषाचा आहे, कारण सांगवी संघ मेगा फायनल मध्ये दाखल होतोय आणि तो जल्लोष सौरभ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसून येतोय. डीजे मास्टर यांना विनंती करेल, पिंपरी चिंचवड विजय संघासाठी प्रीमियर एकदा लीग. जोरदार संगीत आला रे आपल्या आला या आपला DJ च्या माध्यमातून ऐकवायचं. PCPL. खेळाडूंची जिद्द, मैदानात जोश, पाहून फॅन्सचा वाढतोय होश. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग. टीम आपली जिंकणार हा आहे विश्वास. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन, मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण इथे प्रथमतः प्रदान करतोय. सेमी फायनल क्रमांक 2 या सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच सनी कसबे, मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. सनी कसबे यांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये
मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सरी कसबे यांना सन्मानित करतोय. यश डीजे. पिंपरी चिंचवड जल्लोष नवा, पर्व तिसरे उत्साह हवा, खेळाडूंचा जोर, चेंडू बॅटचा शोर, जिंकण्यासाठी सज्ज लावूया पणाला जोर. PCPL पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग. PCPL. डीजे मी तुम्हाला 2 मिनिटांसाठी इथे थांबवेल. सॉरी अबाउट दॅट. परंतु यानंतर होणारी जी मॅच आहे मेगा फायनलसाठी आपण काही वेळाची विश्रांती देतोय. परंतु यानंतर जी होणारी मॅच आहे राजमुद्रा 40+ खेळाडू आणि त्यांच्या विरोधात राजमुद्रा मित्र परिवार या दोघांमध्ये आपण मॅचला इथे संपन्न करणार आहोत. जी एक्झिबिशन मॅच असेल 6 षटकांची मॅच आहे आणि आपल्या या विनंतीला मान देऊन महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस चंद्रकांतजी पारदे साहेबांचं शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. सदरक्षणाय आणि खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याने नेहमीच आपण महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक केलंय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल, एक्झिबिशन मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. या दोन्ही टीमचे कॅप्टन राजमुद्रा क्रिकेट क्लब 40+ भोसरी आणि त्यांच्या विरोधामध्ये राजमुद्रा क्रिकेट क्लब मित्र परिवार भोसरी या 2 संघांमध्ये एक्झिबिशन मॅच एकमेकांच्या विरोधात. हा घेणार ना, मला वाटतं डायरेक्ट टॉस. कोणाचा कॉल आहे? मला एक गोष्ट सांगा, दोघांची टी शर्ट सारखे आहेत. मित्र परिवार कोण आणि 40+ कोण? मग तुम्ही काय 30+ आहे? तुम्ही पण 40+ आहे. हा, मित्र परिवार विरुद्ध 40+. येस, बॅट असा कॉल आहे आणि फार शोधाशोध होईल. येस, इट्स बॉल. 40+ संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फिल्डिंग घेणार आम्ही. मला एक गोष्ट इथे प्रामुख्याने ऑन कॅमेरा इथे नमूद करायची आहे. कॅप्टन म्हणून तुम्ही आहात का नुसतं नावाला तुम्ही आहात? तुम्ही दोन्ही समजू शकता. कारण ज्यावेळेस तुम्ही टॉस जिंकलात, कैलासभाऊ लांडगेंकडे तुम्ही बघितलं, त्यांनी खुणवलं, त्यावेळेस तुम्ही गोलंदाजी घेतली. मनामध्ये नक्की काय होतं टॉस जिंकल्यानंतर? नक्की तुमचा निर्णय काय होता? आम्ही बॉलिंगच करणार होतो. नाही, हे कॅप्टनच्या विरोधात न जाणं हे सोपं आहे, कारण टीमच्या बाहेर बसावं लागेल. कारण राजमुद्रा क्रिकेट टीम एवढी मोठी आहे आणि 40+ मध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेलं नाव राजमुद्रा 40+ आहे. निर्णय बॉलिंगचा घेतलाय. 6 षटकांची मॅच आहे. प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू देखील आपले सहकारी आहेत. किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा मानस असेल? किती धावांपर्यंत तुम्ही रोखाल? 40 ते 45 पर्यंत रोखून देऊ आम्ही. कैलास भाऊंनी सांगितलं 30-35, तुम्ही 40-45. याच्यामधली तफावत काय सांगेल? हे आपलेच खेळाडू आहेत ना, थोडं रंग केलं असतं काही हरकत नाही आम्हाला, असं वाटतं आम्हाला. पण जिंकणार तुम्ही आहेत का ते आहेत? नाही, आम्ही जिंकणार 100%. 100% जिंकणार आहेत पुढील मॅचसाठी. जिंकले तरी दोन्ही संघ आमचे असल्यामुळे आम्ही विजेते आहोत. परंतु जिंकलेल्याच्याच नावाची चर्चा होते, हरलेल्याच्या नावाची चर्चा होत नाही. आम्ही एकत्रच खेळणार आहोत, तसे जिंकणार तर आम्हीच आहोत. 40+ वाले हे शेवटी काय मित्र संघ आहे, आमचं मित्रच असणार ते. ओके, टॉस गमावलाय. तुम्हाला तर कोणी सांगितलंच नाही काय घ्यायचंय, कारण तुम्हाला जे येईल ते स्वीकारावं लागतंय. पण टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता? बॅटिंग. मग ते आपण जे पूर्वीचं क्रिकेट खेळायचो, म्हणजे आता आपण वयाची 40शी उलटलेली आपण आयुष्याची दुसरी इनिंग करतोय. परंतु ज्यावेळेस आपण सुरुवात केली त्यावेळेस असंच होतं की माझी बॅट मी बॅटिंग करणार. असंच कुठेतरी आता देखील पाहायला मिळतंय. बॅटिंग करायचे, किती धावांपर्यंत मजल माराल? 60 नंतर होत. प्रतिस्पर्धी संघाने सांगितलंय 40-60 करणार आम्ही. इथून तर रागाने उत्तर दिलंय. तुम्ही तर हसून म्हणत होते ही आमचीच टीम आहे. हे तर तुम्हाला हरायला आणि मारायला बसलेत. 40-45 धाबा. स्वतः देखील या स्पर्धेच्या आयोजन कमिटीमध्ये आहात, चांगली स्पर्धा आयोजन केली आहे. कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला सामोरं जावं लागलं आणि कशा प्रकारे हे नियोजन आयोजन यशस्वीरित्या तुम्ही पार पाडलंय? पहिली तर गोष्ट ग्राउंड साफ करण्यापासून आम्ही ते केलेलं आहे आणि भर उन्हात सगळ्यांनी काम केलेलं आहे. इथं जवळजवळ आम्ही आहे ना हे 10 ते 12 जण रोज इथं ग्राउंडवर आहे. रोज म्हणजे रोज अक्षरशः सगळे आजारी पडलेले आहेत, तरी पण आम्ही ग्राउंडवर आहेत.
खास करून बांधाज विषय झालं, काळूराम लांडगे झालं, संतोष लांडगे झालं, कैलास भाऊ झालं, कंटिन्यू रोज ग्राउंडवर आहेत. इथं किती अडचणी आल्यात ना हे आम्हाला माहिती आहेत. पण नाही, नक्कीच ज्याचं दुःख त्यालाच कळतं. आपण नुसतं येणार, खेळणार आणि मजा करणार, परंतु जे आयोजन करतात ना त्यांचे फार हाल असतात. आणि तुम्हाला मेन म्हणजे बेसिक पासून सुरुवात करायची होती. ग्राउंड बनवण्यापासून, टीम गोळा करण्यापासून, खेळाडू गोळा करण्यापासून सर्व काही गोष्टी तुम्हाला करायच्या होत्या. हॅट्स ऑफ तुमच्या कार्याला. एकदा शिवमुद्राच्या संपूर्ण टीमसाठी, राजमुद्राच्या संपूर्ण टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. आयोजन कमिटीसाठी एकदा टाळ्या होऊ द्यात. आणि त्यांच्यासाठीच ही एक्झिबिशनची मॅच आहे. बघूया या मॅच मध्ये 40+ वाले जिंकतायत की मित्र परिवार जिंकतोय. क्रिकेट तर जिंकणार आहे, कारण आपलं ब्रीदवाक्यच आहे, जान क्रिकेट शान क्रिकेट, भोसरी गावचा अभिमान क्रिकेट. पण सर मी खुश काय माहिती का, ह्या दोघांमध्ये कोणी पण जिंकू द्या, दोघांचं कॅप्टन मीच आहे, ट्रॉफी माझ्याकडे येणार आहे. हा, हे आपण म्हणतो ना नेहले पे दहला. चला आपण काहीच वेळामध्ये पुढच्या मॅचला सुरुवात करतोय आणि काही खेळाडू आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. मी पारदे साहेबांना विनंती करेल की आपण देखील आमच्या संपूर्ण राजमुद्रा क्रिकेट क्लबला आपल्या शुभेच्छा प्रदान करायच्या आहेत. या सर, आपण देखील इथे शुभेच्छा प्रदान करा. माझ्यातर्फे कैलास भाऊ लांडगे यांनी जी टुर्नामेंट भरवली आहे PCPL, ही सर्वात पिंपरी चिंचवड मधली उत्कृष्ट टुर्नामेंट होत असते. दरवर्षीच काही ना काही नवीन ते आणत असतात. पुढल्या वर्षी ते काहीतरी डे नाईट टुर्नामेंट भरवणार आहेत. त्यासाठी माझ्याकडनं त्यांच्यासाठी शुभेच्छा. बाळा भाऊ हे पोलीस आहे, पण यांचं सहकार्य आपल्याला काय लाभलं माहिती का, जेव्हा इथं बस लागायचं ना भाऊ, आम्हाला ड्रायव्हरच सापडत नव्हते. मग आम्ही काय करायचं, त्या बसचा आहे ना नंबर काढायचं आणि साहेबांना पाठवायचं, आणि तसेच सेम नाना घोरपडे लगेच 2 मिनिटामध्ये मालकाचा मोबाईल नंबर पाठवायचे, लगेच बस बाजूला जायचं. ह्याबद्दल तुमचा आम्ही मनापासून धन्यवाद. यापूर्वीच्या सामन्याचा अर्थ सेमीफायनल क्रमांक 2 चा प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब जातोय सनी कसबेला. सनी कसबे, विनंती असणारे या. सनी कसबे. चला, सनी कसबे यांना विनंती आहे, आपल्याला इथे मॅन ऑफ द मॅचच्या किताबासाठी आमंत्रित केलं जात आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण इथे प्रदान करतोय. आपले दोन्ही मान्यवर इथे उपस्थित आहेत. मॅन ऑफ द मॅच सनी कसबे ठरतायत. सेमीफायनल क्रमांक 2 चे खऱ्या अर्थाने विजेते आणि सनी कसबे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. आकर्षक अशी ट्रॉफी आणि त्याचबरोबरीने आकर्षक असं टी शर्ट देऊन आपण सन्मानित करतोय सनी कसबे यांना. सौजन्य माननीय श्री सचिन बापू कंद उद्योजक यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा एक आकर्षक टी शर्ट आपल्याला लाभलाय, त्याबद्दल सनी कसबे वेल डन. काय सांगशील संपूर्ण टीमचा परफॉर्मन्स, सेमीफायनल मधून तुम्ही फायनल मध्ये दाखल झालात. टीमला अभिनंदन बोलन मी. आमची टीम जिंकली आणि काल आमचा हाफ होता पहिला, तर काल आमच्या टीमनी पण 87 काहीतरी रन केले ते, त्यातले 42 रन मीच खाल्ले होते 2 ओव्हरला. तर पोरं पण जरा डाऊन होती की मेन बॉलरनीचं रन वगैरे खाल्ले नाही का, आणि पहिली मॅच आम्ही हरलो होतो. तरी पण मला कॉन्फिडन्स होता की आपण क्वालिफाय होणार, कारण मला माहिती होती आमच्या टीमची स्ट्रेंथ काय आहे. जरी ठीक आहे मला रन आले, पण माझ्यानंतरून 5 बॉलर जे होते ते कमबॅक करून देणारे होते. आणि बॅटिंगला राहुल असेल, शेखर, रोहित,